नमस्कार मित्रांनो, आज मी करणार आहे देवपूजा. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला मी आता सगळे देव काढून घेत आहे. एका ताटात काढून घेत आहे. तुम्ही म्हणत असाल की काय खालीच ठेवतो काय? नाही, एकदा एक ताट घेतलेलं आहे देवाचं, त्यात मी सगळे देव काढून घेतलेले आहेत. बघा, स्वामींची मूर्ती पण तिथे काढलेली आहे, बघू शकता. बघा, म्हणजे स्वामींचा मुकुट आहे, मी ते दाखवत होतो. अगं मी इथं आलेलो आहे आता तिकडं, आणि सगळे मी देव पण काढून घेतलेले आहेत. माझ्याकडून जरा थोडंसं पाणी सांडलं, मी ते पण पुसलं. पाणी पुसल्यानंतर मग मी परत चालू केलं माझं देव पूजायला. पाणी खरं तर लई सांडलं होतं, पुसलं जरा थोडंसं काय असेल ते एवढं, आणि मग मी परत चालू केलं. बघा, इथं कृष्णाची मूर्ती आणि कृष्णाला जेव्हा आम्ही ठेवतो, आणि भगवद्गीता आहे. आणि बघा, देव मी सगळे काढून घेतलेले आहेत, आणि सगळं देवारा सगळं पुसून घेतलेला घ्यायचं आहे. म्हणजे मला आत्ता हा फडकं पहिल्यांदा काढतो मी, आणि आता मी रांगोळी पण काढणार आहे. बघा, तुम्ही सुपलीतच रांगोळी काढली आहे मी. आता मी डस्टबिनवर टाकणार नंतर आता मी जरा देवारा पुसून घेतो, आतनं पण पुसतो आणि बाहेरनं पण जरा थोडंसं पुसून घेतो. सगळा चमकतो देवारा. बघा, आता तुम्ही जरा थोड्या वेळात बघा. आता मी फडकं पण टाकून घेत आहे. बघा, तिथं म्हणजे देवाला त्याच्यावर ठेवणार आहे. आता मी देव त्याच्यावर ठेवणार आहे, बघू शकता तुम्ही. मी देवाला हळदी कुंकू नंतर लावणार आहे. आता मी सगळे देवाचे जे कुंकू लावले होते ते सगळे झाडते खाली. बघा, स्वामींचं पहिल्यांदा झाडून मग तिथं ठेवणार, आणि नंतर मग मी सगळ्या देव जर एकसाथ सगळे जर झाले का, आणि मग मी त्यांना हळदी कुंकू लावणार. बघा, आता सगळे मी मूर्ती ठेवून घेत आहे. सगळ्या देवांची मूर्ती मी ठेवून घेत आहे, आणि मी स्वामींच्या ह्याला हे घालायचं विसरलो, त्यांचे कपडे घालायचे विसरलो, आणि कृष्णाच्या ह्याला कपडे घालत आहे. बघा, नंतर घालेल स्वामींच्या ह्याला. बघू शकता तुम्ही, कृष्ण इथं ठेवलेला आहे. सगळं देव असे मी ठेवून घेतलेले आहेत. म्हणलं आता नंतर हळदी कुंकू लावून घेऊ आपण. बघा, इथं स्वामींचे पण आता मी कपडे घालायचं आहे, आणि त्यांचं मुकुट पण लावून घेत आहे. बघा, मुकुटा वगैरे लावलेला आहे. आता मी ठेवणार आहे मूर्ती स्वामींची तिथं त्यांच्या जागेला. बघा, ठेवलेली आहे मूर्ती. आणि मी आता भगवद्गीता ठेवणार आहे. भगवद्गीता वाचायला खूप छान आहे. अशी भगवद्गीता तशी दिसते ना, तशीच आहे. हे बघा, आता मी सगळं काय हळदी कुंकू लावून घेत आहे. सगळ्या देवांना मी हळदी कुंकू लावून घेणार आहे आता. बघा, माझं झालेलं आहे, सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून झालेलं आहे. बघा, आता मी आरती लावणार आहे. आरतीत पहिल्यांदा तेल ओतलं, आणि मग माझ्याकडून काय काड्याची पिटिका लागत नव्हती त्याला. नंतर मी मग काय केलं, पहिल्यांदा बघितलं 4-5 काड्या असंच वाया गेल्या. नंतर मग लास्टला एकदम लागली, काड्याची पिटी लास्टला एकदम लागली. बघू शकता आता तुम्ही. बघा, ही काडी माझी वाया गेलेली आहे, तुटलेली होती माझी काडी. आणि माझा ब्लॉग एवढाच होता. आवडला असेल लाईक करा. माझी देवपूजा झालेला आहे. धन्यवाद. बाय.